नमस्कार मंडळी, मी माधुरी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज ना सकाळी लवकर उठले होते कारण साईच्या स्कूल रोजच्यापेक्षा थोडीशी लवकर होती. त्यांच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्सचं चालू आहेत, त्यामुळे रेग्युलर टायमिंगपेक्षा थोडासा टायमिंग आज लवकर होता. तर सकाळी उठल्यामुळे ना असं चांदू मामा बघा आपल्याला खूप छान असा मस्त दिसत होता आणि तो एवढा छान दिसत होता, त्यामुळे त्याचा मी इथं व्हिडिओ शूट केला. साईचं सगळं आवरून घेतलं आणि त्याला खाली सोडवायला लागलं. त्यामुळे थोडासा अंधार पण होता आणि लाईट चालू होत्या. तर बघा तुम्ही इथे बस थांबलेली होती. आता बसमध्ये त्याला सकाळी सोडवायला शक्यतो आता माझा भाऊ आलेला आहे गावावरून, तर तो सोडवायला जातो. पण म्हटलं झोपलेला आहे तोपर्यंत म्हटलं मी सोडून येते, तू झोप. असं तर भाऊ आला की खूप सारी मदत आपल्या बहिणींना होत असते, हो की नाही? तुमचंही असंच असतं का? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर हे ना मी मेथीचे पराठे जाताना पीठ मळून गेलेले होते. आल्यानंतर छान फ्रेश झाले, आंघोळ वगैरे करून घेतली आणि म्हटलं चला आता मेथीचे पराठे बनवून घ्यावे. कारण ही मेथी ना गावावरून आणलेली होती आणि खूप फ्रेश होती. ताजी ताजी मेथी म्हटलं की त्याचं काहीतरी वेगळं बनवायचं, कारण भाजी मुलं खात नाहीत आणि जेव्हा आपण पराठे वगैरे करतो ना पुरी इथे, तर ते मुलं आवडीने खातात आणि साईला पण आवडते. म्हटलं शाळेतून यायच्या आधी आपल्याला हे नाश्ता वगैरे करून घ्यावं आणि मग मग आपले बाकीचे रेग्युलर कामाला लागावं. तर नाश्ता मी करून घेतला. तर बघा छान असे आपले पराठे झालेले होते. साई स्कूलमधून आला आणि हा भाऊ माझा त्याचा लगेच अभ्यास घ्यायला बसलेला होता की मी अभ्यास घेतो. म्हटलं थोडा वेळ घे. तर इथे ना मुलांचा अभ्यास करून झाल्यानंतर ना मोबाईलवरती गेम खेळायचं चालू होतं, कारण तिघं मिळून असले की भरपूर सारी मस्ती त्यांची चालू होती. त्यामुळे तिघं इथं घेते आणि मामासोबत असलं की मुलांना काही विचारायलाच नको, हो की नाही? भरपूर सारी मस्ती आपली मामासोबत असते. तर इथे ना ही गावावरून पपई आणलेली होती. गावाकडे ना घरासमोर एक मोठं झाड आहे आणि त्याला भरपूर साऱ्या पपया येतात आणि जेव्हा पण हे गावी जातात ना तेव्हा सासूबाई भरपूर पपया देत राहतात, कारण मुलांना आवडतात, त्यांना माहिती आहे. आणि तसं तर शौर्यला काही जास्त आवडत नाहीत, पण साईला आणि मला आवडते, त्यामुळे ते आवर्जून आमच्यासाठी पपया पाठवत राहतात. पपई खाल्लेली चांगली असते, कारण डोळ्यांना त्याचा खूप छान असा रिझल्ट भेटतो आणि हेल्दीसुद्धा असते, पटकन पोट भरतं, पोट साफसुद्धा होतं. त्यामुळे पपई खाल्लेलं चांगलं असतं. पपईचे तसे बघायला गेले तर भरपूर सारे फायदे असतात. आता आपण फायदा बघूनच कुठली गोष्ट खात नाही बरं का, पण तरीही काही गोष्टी अशा असतात की ते आपण खाल्ल्याच पाहिजेत. ते आपल्याला आवडलेलं असो किंवा नसो, तरीही आपल्यासाठी म्हणजे पोषण भेटतं त्यामध्ये, म्हणून त्या गोष्टी खायच्या असतात आपल्याला. तर असं मुलांचं तसं नसतं, मुलांना ज्या गोष्टी जास्त आवडतात तसं ते मुलं खात राहतात. तर बघा तुम्ही इथे पपईमध्ये जास्त काही बी नव्हतं. यामध्येच आणखीन एक प्रकार आहे पपईचा, त्यामध्ये बिलकुलच बी निघत नाही आणि खूप गोड अशी ती पपई आहे. पण त्या संपल्या होत्या, छोट्या छोट्या होत्या. ही थोडीशी मोठी होती आणि यामध्ये थोडंसं बी होतं. तर इथे ना मुलांचं चालू होतं की आम्हाला कट करून दे किंवा त्याची साल काढून दे. असं डायरेक्टली त्यांना अजिबातच काही खायचं नसतं. आता काही खायला दिलं की त्यांचे भरपूर सारे नखरे आपल्याला बघायला भेटतात. सहजा मम्मीच्या शेजारी जाऊन बस. जा. गोडे दे मला पण आता. तर बघा पपई वगैरे खाऊन झाली आणि आता मामा गावावरून आलाय, म्हटलं की मामाकडे सगळे आपल्याला फरमाईश पूर्ण करून घ्यायचे असतात. मामा हे घ्यायचं, मामा ते घ्यायचं आणि मामा कुठल्याच गोष्टीला नाही म्हणत नाही, हो की नाही? तर इथे ना साईची इच्छा होती की मामा आईस्क्रीम घ्यायची, तर त्यांनी ना इथे अमूलचं एक पॅकेट आणलेलं होतं आणि त्याला सर्दी होती म्हणून मी ना रोज थोडी थोडी करून अशी त्याला 2 दिवस आईस्क्रीम पुरवली होती. आणि आईस्क्रीमचा मोह कोणालाच आवडत नाही, हो की नाही? सर्वांना भरपूर सारी आवडते, मग ती थंडी असो उन्हाळा असो. आता तर आईस्क्रीमला सुरुवात झालेली आहे, कारण ऊन जसं वाढेल तसं आपल्याकडे आईस्क्रीम रोज असते. तरी ते आम्ही सगळ्यांनी मिळून आईस्क्रीम खाल्ली. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.